कुठलाही संकोच न बाळगता तू माझ्याकडे आलास, खरंच मनापासून बरं वाटलं. कॉलेज नंतर एवढ्या वर्षामध्ये आपली काही गाठभेट नाही. म्हटलं ओळखतोस की नाही. त्यातून तू आता मोठा वकील, नावाजलेला क्रिमिनल लॉयर, मी खूप बिझी असणार. नाही, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण तुझ्यासाठी नक्की वेळ काढीन मी. मुद्द्याचं बोलूया, फापट पसारा नको. सगळं खरं खरं काय काय घडलं ते मला सांग. बोल, कुठल्या लफड्यात अडकलाय तुझा पोरगा? नाही, चकित झालो नाही मी, कारण तू पहिल्यापासूनच हुशार आहेस. त्यामुळे अरे यात कसली आली हुशारी? हा साधा कॉमन सेन्स आहे. मला एक सांग मेल्या, आता या वयामध्ये तू रे कुठल्या लफड्यात अडकणार आहेस आणि कुठलं लफडं करणार आहेस? नाही काका, लफडं माझ्या मुलानंही केलेलं नाही आणि काही गुन्हाही केलेला नाही. पोलीस उगाच कुणालाही उचलत नाहीत, लक्षात ठेव. नाही, काय झालं, तो त्याच्या मित्रांबरोबर डिस्कोत गेला होता नाचायला, आणि तो ज्या डिस्कोत गेला होता त्या डिस्कोतमध्ये गैरव्यवहार चालतात, आणि नेमकी पोलिसांनी म्हणून धाड घातली. तिथे नाचणाऱ्या सगळ्या मुलामुलींना नेऊन त्या सांताक्रूजच्या पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं. कधी पकडलंय त्याला? काल रात्री, म्हणजे पहाटे पहाटे म्हण. आज पहाटे? आज पहाटे. शनिवार रविवार 2 दिवस तुझं पोरग सडणार. काय रे, मारणार नाही तर त्याला? मारायला हवाय का मारायला नकोय? नाही नाही काका, नको. अरे आत्ता तिथनंच येतोय मी. तुला सांगतो, गजाळचा त्याचा चेहरा सुद्धा बघवेना, रडवेला झाला होता तो. ओके. कोणाच्या हातामध्ये केस आहे? सिनियर इन्स्पेक्टर पाटील म्हणून आहेत, DS पाटील मला वाटतं. ओके. आणि कुठल्या डिस्कोथिकमध्ये पकडला त्याला? डान्स ऑन माय ट्यून. अरे पहाटेपर्यंत धिंगाणं चालतो म्हणे तिकडे. काय रे काका, हे लेडीज बार आणि डिस्को जवळजवळ एकच ना? लेडीज बार परवडले. त्याचं कारण असं आहे की लेडीज बारमध्ये पैशाचा आणि शरीराचा उघड उघड व्यापार चालतो. हे डिस्कोथिक त्याच्यापेक्षा डेंजरस आहे. श्रीमंत बापाची पोरं चंगळबाराच्या आहारी जाऊन नशेमध्ये रात्रभर दारू पीत नाचत असतात तिथं. मग यातली काही पोरं अलगद गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये अडकतात, त्यांच्या तालमीमध्ये नंतर तयार होतात, आणि काही काही हजारांच्या मोबदल्यामध्ये ही पोरं जाऊन कोणाचाही गेम करायला मागे पुढे बघत नाहीत. तुला सांगतो, ही पोरं काही हजारांच्या बदल्यामध्ये गेम करतात आणि मुली काही हजारांच्या बदल्यामध्ये. पण याच्यावर काही उपाय? कायदा? कायदा आहे ना, कायदा आहे. कायदा आहे, पण त्याच्यामध्ये पळवाटाही आहेत, आणि पळवाटा जर नसतील तर मग त्या पळवाटा शोधणारी आमच्यासारखी साली वकील मंडळी सुद्धा आहेत. माझा मुलगा प्रशांत सुटेल ना? नाही म्हणजे हे बघ, तो आउटलाईनचा नाही बरं का. आता मित्र म्हणाले म्हणून तो. हे बघ, तुझ्या मुलाबद्दल उगाच खात्री देत फिरू नको. तो घोडा तुझा पोरगा काही लहान नाही आता. त्याला तिथे गैरव्यवहार चालतात, अनैतिक धंदे चालतात. त्या काय याचं नाव म्हटलं तू? डान्स ऑन माय ट्यून मध्ये हे त्याला माहीत असणार. पण त्या गधड्याला हे कळायला हवं होतं की ही चैन जी आहे, ही चैन आपल्या खिशाला परवडणारी नाही, ही आपल्या बापाच्या खिशाला परवडणारी नाही. हे त्याला खरं तर कळायला हवं होतं. एनिवे, झालंय एका अर्थी बरं झालं, यातनं शहाणा झाला तो तर बरं आहे. पण तू काळजी करू नको. तुझा पोरगा 2 दिवसांनी घरी येईल. किमान या 2 दिवसामध्ये त्याला मार बसणार नाही, एवढी काळजी आपण घेऊ. डान्स ऑन माय ट्यून. तुला म्हणतो, त्या डिस्क विषयी बऱ्याचशा कंप्लेंट्स पोलिसांकडे बऱ्याच दिवसापासून आलेल्या आहेत. माझ्याही कानावर बऱ्याच गोष्टी आहेत. चला, या निमित्तानं तो डिस्कोथिक मला पुन्हा एकदा तळापासून खणता येईल. काका, या डिस्कोला कधी भेट देणार आहेस तू? म्हणजे सहज कुतूहल म्हणून. अच्छा, हे जे कुतूहल आहे ना, हे कुतूहलच त्या तुझ्या पोराला पहिल्यांदा त्या डिस्कमध्ये घेऊन गेला असणार.
नाही काळजी करू नको, मी तुला घेऊन जाईन. तुला माहिती आहे ना, डिस्कमध्ये जायचं तर बरोबर पार्टनर लागतो. पार्टनर? मग वहिनीनं घेऊन येशील ना, येतील ना त्या? काय तुझ्यासाठी कुठल्या मैत्रिणीची व्यवस्था करू? काका एनिवे चल, डोंट वरी. हां, मी तुझ्या पोराचं बघतो काय ते. घेतो. हॅलो, सांताक्रूज पोलीस स्टेशन, ड्युटी ऑफिसर शिर्के बोलतोय. नमस्कार, काका पवार बोलतोय. सिनियर्स पैकी कोणी आहेत का तिथे, म्हणजे पाटील, सावंत वगैरे? नाही साहेब, आपलं काही काम होतं का? काम म्हणजे बघा, काल डान्स ऑन माय ट्यून नावाच्या डिस्को वर धाड घातली होती ना. हो, एकूण 22 जणांना लॉकअपमध्ये ठेवलंय. ते हिरलेकर नावाचा पोरगा आहे का? एक मिनिट सर. आहे सर. काही आहे का त्याच्या अगेन्स्ट? नाही सर. बरं, काय काय कलम लावलेत? नाही, तसं नॉर्मलच आहे सगळं. सोमवारी कोर्टात उभं करणार आहे. बरं शिर्के, त्या हिरलेकर तर्फे मी असेन कोर्टात तिथं. पाटील आणि सावंत साहेबांना सांगा माझा फोन होता, शक्य झालं तर मी उद्या जरा येऊन जाईन. ठीक आहे साहेब. थँक्यू. वेलकम सर. आकांक्षा, तनू काय करतोय ग? अगं त्याला खरं म्हणजे झोप आलीये. मग पण बाबांना सुद्धा तनू घरी आल्यावर मस्ती करायला आणखीन जोर चढतो ना. अगं आई, अनुष्का कुठे? मोहिनीला घेऊन येणार होती. तिचं काही खरं नाही ग बाई. तिचं सगळं निशांतवर अवलंबून असतं. आई, तू रागावणार नसशील तर एक सांगू. कुणावरही रागवायचं नाही, चिडायचं नाही असा मी प्रयत्न करत असते. बोल. आई, तू प्लीज तन्वीरला इथे राहायचा आग्रह नको ना करत जाऊस. काय होतं अगं, तो असताना ना त्याच्या समोर मी, ते बघ परत तुझा चेहरा बदलला. आकांक्षा, एक आई म्हणून मला तुझं म्हणणं पटतंय ग. पण तरी सुद्धा तनू आमच्या घरी आला ना की आमच्या घराला घरपण येतं. नाहीतर आहे कोण घरात? उतारवयातली सरबरलेली अक्का, सदानकदा घराबाहेर राहणारा तुझा बाबा, सतत तोंड चुकवणारी अक्षता. राहता राहिले मी अशी एकटी. पण आई, तनू घरी नसला ना तर मला एकटीलाही झोप येत नाही ग. त्यात आणि तुला माहिती आहे माझी नोकरी ही अशी. आई, खेळून खेळून शर्ट चिकचिकीत झालंय. हो, हातपाय धुवून येऊ? नको रे बाबा, तू हातपाय धुवायला जातोस आणि आंघोळ करून येतोस. आई, तू प्लीज याला आतमध्ये घेऊन जा, याचे हातपाय धुवून दे, दूध दे आणि झोपव याला. याचं खेळणं संपायचंच नाही नाहीतर. आई, आजोला थंडगार पाणी हवंय. बर, मी देते. हा, तू जा. चला. शी शी शी, काय रे हे? हे घ्या. बाबा, थँक्यू. तुम्ही परत सिगरेट ओढायला लागलात? अगं किती वेळा सोडली आणि किती वेळा परत सुरू केली. आपण एक आहे, तनू समोर अजिबात ओढत नाही मी. हां, काय आहे, त्यांचं वय हे आडनीड वय असतं, त्यात अनेक प्रश्न असतात आणि त्यांना त्यांच्या मनाला पटणारी उत्तरं द्यावी लागतात. हो, खरंच. पण बाबा, मी तुम्हाला खरंच सांगते, मला नेहमी असं वाटतं आमच्यापेक्षा आमची पुढची पिढी खूप जास्त हुशार आहे. म्हणजे आता तनूचंच बघा ना, त्याला त्याच्या बाकीच्या सगळ्या मित्रांसारखे कार्टून्स आवडतात, पण त्याला डिस्कव्हरी चॅनल बघण्यातही इंटरेस्ट असतो, त्याला नॅशनल जिओग्राफिक बघण्यातही खूप इंटरेस्ट असतो. तुम्ही वाट बघताय का कुणाची? हो ग अक्षता, अगं आजकाल खूप उशिरा येते आणि ती उशिरा आली की सुद्धा आणि ती रोज. आता फोन कुणाचा आहे? काय नाही. हॅलो, या आकांक्षा स्पीकिंग. इमर्जन्सी? आता कसली? कुठे? निशांत, आर यू मॅड?
थांब जरा 1 मिनिट. काय? निशांत दाराबाहेर उभा आहे आणि मला फोन करतोय. मोबाईलचा उपयोग अशासाठीच असतो मला वाटतं. बघा ना. काय रे? हाय. या चला ये मोहिनी. चल 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 लवकर. काय रे गधड्या, फोनला पैसे पडतात. बेल वाजवायला काय झालं होतं? अरे हे काय अनु, एवढी बॅग 2 दिवसांसाठी? अगं आमच्या दोघींचे कपडे, म्हणजे आज घालायला, घरात घालायला आणि उद्या घालायला. तनू कुठे आहे? तनू झोपलाय, म्हणजे आई त्याला झोपवायचा प्रयत्न करते. बरं बाय द वे, तुला इतका उशीर का झाला? ते सगळं तू इकडे विचार. म्हणजे कधीही फोन कर, ठरलेली उत्तर असतात. कुठे आहेस? निघालोय, गाडीत आहे, ट्रॅफिक मध्ये अडकलोय. मग काय करणार आहे? ए उगाच माझ्यावर बिल फाडू नकोस. आता ते आईस्क्रीम वाल्याकडे गर्दी होती, याला मी काय करणार? बरं एवढं सगळं आटपून मी घरी जातोय तर बाई साहेब झोपायची तयारी. मग काय, एवढं तयार होऊन मला कुणाची तरी वाट बघायला अजिबात आवडत नाही. आईकडे जायचं म्हटलं ना की लगेच बॅग भरायला घेते. बघितलंच ना केवढी जड आहे ही बॅग. आधी तुमची भांडण थांबवा, आधी मला आईस्क्रीम खायचंय. इकडे 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 करेक्ट म्हणालीस. कधी कधी ना लहान मुलं मोठ्यांपेक्षा सुद्धा चांगली वागतात. चला आईस्क्रीम खायचंय ना, चला लवकर. तनू आणि आजी कुठे आहे? ते झोपले. इतक्यात? मग जा एक काम कर, त्यांना जाऊन उठव आणि मग सगळे मिळून आईस्क्रीम खा तुम्ही. हा जा 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 जा. द्या. अगं काय अनु, केवढी ती बॅग, काय भरलेस एवढं? चल. काय जाऊ बापू, या बसा. अहो इथे हो, इथे बसा. हा काय जेवण वगैरे झालेलं दिसतंय? हो की आपलं जेवण झालंय असं सांगायचं ठरलंय? नाही हो, तसं काही नाहीये. आणि तुम्ही मला जावई बापू म्हणू नका हो, कसं तरीच होतं. नाही तसंही हल्ली मी जरा रात्रीचं कमीच जेवतो. खाण्याचं वेळ आहे ना ते तिला दर 2 तासांनी तिला भूक लागत असते. आई अक्षदा कुठे आल्यापासून दिसली नाही. अनु, मोहिनीचा ड्रेस बदलायला हवा होता ग आईस्क्रीम खाण्यापूर्वी. बघ ना, अर्धा आईस्क्रीम तिचा ड्रेसच खातोय. आई तनू उठला नाही का ग? गाढ झोपलाय तो. त्याला म्हंटल मावशीने आईस्क्रीम आणलंय, उठ आता. कूस बदलून परत झोपून गेला. हे बरं, त्याला ठेवा थोडस आईस्क्रीम. त्याला जर कळलं ना सकाळी उठल्यावर की रात्री आपण आईस्क्रीम खाल्लंय तर सगळ्यांचा जीव खाईल तो. अगो बाई, आईस्क्रीम का? आणि एकटेच हादरताय तुम्ही? म्हाताऱ्याची आठवण नाही आली ना? तू कशी काय आता जागी झालीस? बघ ना, वास आला वाटतं आईस्क्रीमचा. अगं आजी, आम्ही ठेवणारच होतो तुझ्यासाठी थोडस. हो का? कधी? अगं तुझी झोप मोड नको म्हणून उठवलं नाही. वा, हुशार आहेस हो. पण मी उठले की नाही बरोबर? सुधा, तुला सांगते, वेळी अवेळी हे असं गार गरम हल्ली सोसत नाही, पचत नाही. सर्दी होते, घसा दुखतो, पण सवय काही सुटत नाही. आणि हे असं आईस्क्रीम बघितलं ना की मला जीव राहत नाही, मोह सुटत नाही, खाते मी आपली. वा वा, बरं मन्या, आता बास झालं ते खाणं. उद्या नाक लगेच गळायला लागेल तुमचं. पुरे ग, जास्त खाऊ नको. या कोण सांगताय बघा. वा वा, छानच आहे आईस्क्रीम. हा, गार गार आहे. तुला सांगते, निशानला बऱ्या, अगं असू नका, खरंच चांगलं आहे. निशानला बऱ्या गोष्टी कुठे मिळतात ना हे बरोबर माहितीये. ऐकलंस ना, तुला सांगते, शिक जरा. हा, शिक त्याच्याकडून. हसतायत नुसत्या. वा, बरं झालं मला जाग आली ती. सर, सोमवार मंगळवारकडे वेळ आहे तुम्हाला? हो, आपल्याकडे वेळच वेळ आहे. जरा ऑफिसला या. काय सर, आमच्या HRD मध्ये जरा प्रॉब्लेम आल्यासारखा वाटतो. म्हणजे नॉट अ लेबर प्रॉब्लेम, एक्झिक्युटिव्ह लेवलवरचाच आहे. काय थोडीशी स्टॅग्नन्सी आल्यासारखी वाटते. एक सेमिनार घेऊया. अरे लवली आयडिया. डेफिनेटली मी सगळं अरेंज करतो. पण इथे नाही, इथून दूर, रुटीन लाईफ पेक्षा दूर कुठेतरी. चालेल, मी सगळी अरेंजमेंट करतो. फक्त मला एक असिस्टंट दे हे सगळं अरेंज करण्यासाठी. नक्की सर, नक्की. पण तुम्ही स्वतः 2 दिवस हजर राहून मला तुमचं ऑब्झर्वेशन सांगा. अरे नक्की नक्की. बरं. अरे आदनं मधनं अशी कामं देत जा रे आम्हाला. काय मिळालेल्या ज्ञानाचा कुठेतरी काहीतरी उपयोग होईल नाही का? सर, मग हा सेमिनार झाल्यानंतर एक
इयरली बेस्ट प्रोग्राम अरेंज करूया. सुपर. अँड ऑफकोर्स कंपनी विल पे यू. अरे पेमेंटचं काय घेऊन बसलायस, पण असली कामं आदनं मधनं खरंच देत जा. नक्की सर. बरं मी निघू का? नाही म्हणजे उद्या सकाळी कलकत्त्याला जायचंय ना मग. ओ या शुड गो 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 गो. या. अरे अनु मनू बाय, गुड नाईट. अरे हो बाय. हा, आणि येताना 2 मोठे रसगुल्ल्याचे डबे घेऊन ये. ओके. म्हणजे तू एकटीच खाणार? सर खाण्याचं वेळ. निशांत, मला जरा जाता जाता ड्रॉप कर ना. हो चल ना. चल. बाबा मी स्कूटर इथेच ठेवते आता, उद्या सकाळी घेऊन जाईल. ओके 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 सर. बाय बाय. टेक केअर. नीट जा रे. आणि बाबा तुम्ही आईस्क्रीम खाणार आहात, ठेवू तुमच्याकरता थोडं? नाही तूच खा. चालेल. काय खादाड आहे पोरगी. अक्षता कुठे गेली? माहित नाही. माहित नाही? जाताना तुला कानात सांगून गेली ना कुठे जाते ती? हे बघ, मुलं मोठी झाल्यात आता आणि त्यांची विचारपूस केलेली त्यांना आवडत नाही. अगं तरुण आहेत ती. म्हणूनच तर काळजी वाटते. तू करत बस काळजी. शरद नको आता सिगरेट ओढू, त्रास होतो. अगं दिवसातली 4थी का 5वी सिगरेट आहे आणि छान मूड आहे, दिवस मस्त गेलाय, ओढू दे ना. हे सुधा, ही अशी छोटी छोटी फंक्शन्स करत जा आदनं मधनं, बरं वाटतं जरा. आणि हा घरातला जो पसारा आहे ना तो आवरू नकोस. नाही मला माहिती आहे तुझ्या शिस्तीत ते बसणार नाही, तरी सुद्धा सांग. त्या पसारातही घरातलं घर पण टिकून राहतं कधी कधी. भरलेल्या घरात सगळ्यांचं करता करता दिवस कसा जातो हेच कळत नाही. उद्यापासून आहे तेच रुटीन लाईफ. तू आजच्या बातम्या पाहिल्यास का ग? छान गप्पा मारतोय आपण आता, मध्येच बातम्यांचं कुठून काढलंस तू? पुरे रे आता सिगरेट काय चालवलंस काय तू? एका पाठोपाठ एक आपली सिगरेट चालूच आहे. काय ठरवलंस काय? आज आहे ना यंग झाल्यासारखं वाटतंय मला खरंच. मस्त मूड आहे, दिवस चांगला गेलाय, पिऊ दे ना सिगरेट. हा काय आहे, सिगरेट पिताना धूर सोडताना स्वतःला गुंतवून ठेवता येतं ग त्यात. खरं सांगू, हा सिगरेटचा वास आहे ना मला मला फार आवडतो. एकेकाळी हा वास मलाही आवडायचा, पण आता त्रास होतो. अंगावरच्या कपड्यांवर देखील हा वास रेंगाळतो. ओके. कुठे निघालास? बाहेर. रागवलास? नाही, तुला सिगरेटचा वास आवडत नाही आणि माझा सिगरेट ओढण्याचा मूड आहे म्हणून बाहेर जाऊन ओढेन ना मस्त. ह्या अशा कपड्यात? काय आलं, छान आहेत की कपडे. हे बघ, छोट्या छोट्या गोष्टींवरून ना मला नाही ते सांगू नकोस उगाच प्लीज. ठीक आहे बाबा, चुकलं माझं. तुला हवं तसं तू वाग, तुला हवं तसं राहा, मी काहीही बोलणार नाही. बस. कॉफी पिणार आहे? मला प्यायची आहे. बर. नाही नाही नाही, तू करू नकोस. मला हवी असेल त्यावेळेला मी करून घेईन. ओके. मला विचारल्याबद्दल थँक्स, आणि ती कॉफी मला करायला न लावण्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स. निकम्मा किया इस दिल ने